सर्वांना जय महाराष्ट्र। आज नंदुरबार जिल्ह्यात आणि नंदुरबार तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाचा भूमिपूजन झालं। ज्या गावित परिवाराचा जर अनुभव घेतला तर तुम्हाला नाही असेल, मला चांगला अनुभव आहे। कारण ज्या वेळेला लोकसभाचं इलेक्शन लागलं होतं आणि त्या वेळेला सर्व एक बाजूने होते, मी एकटाच हिना गावितच्या बाजूने होतो। तुम्हाला माहिती नाही असेल, जेव्हा मी लोकसभामध्ये महायुतीचा प्रचार करण्यासाठी हिना गावितचा प्रचार जेव्हा सुरुवात केले, माझ्या जे इंस्टाग्रामवर 43,000 फॉलोअर्स होते आणि ज्या दिवशी हिना गावितच्या प्रचारला गेलं 2,000 कमी झाले, शिव्या देणारे 1,001 झाले होते। का तो या मंचावर गेला कसं? पण मी तेव्हा एक महायुतीचा धर्म पाळत होतो आणि मला एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं का ते आले पडले चालेल, पण आपल्याला पक्षाचे काम करायचे आहे। पण आता नाही, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, गावित परिवार कसं वापरतो त्याच्यात मी बोलणार आहे। 2014 मध्ये सर्वपेक्षा जास्ती प्रचार करणारा हा आमच्या पाडवी होता, 33 दिवस फिरला होता। त्याच्यानंतर 2019 मध्ये मी हिना गावितचाच प्रचार केला। इथे पाडवी साहेब नाही आले, पाडवी साहेबांना बोलवायला पाहिजे होतं, पण पाडवी साहेब नाही आहे। कारण 2019 मध्ये मी निवडून आलो असतो, पण तेव्हा मी गावित साहेबनेच मला पाडलं होतं। आणि पाडलं तरी 2024 मध्ये अजून हिना गावितच्या प्रचारला मी होतो। कारण मी ज्या माणसाचं काम करायचे त्याच्या इमानदारीने काम करायचे म्हणून मी त्यांच्या बरोबर होतो। आणि जेव्हा हिना गावित जेव्हा पडली तेव्हा तोच विजयकुमार गावित सांगत होतो की तेव्हा मी आमच्या पाडवीला निवडून दिलं असतं तर चांगला झाला। अरे चांगला नाही झाला, तो पाप पडला तुम्हाला, तेव्हा त्याच्यासाठी पडले। आता पण भैयासाहेब तुम्ही कमी पडले किंवा आपला तडवी साहेब कमी पडले किंवा इथला जे मतदार संघामध्ये जे काम करणारे थोडे कमी पडले, या वेळा साफसूफ करून द्यायला पाहिजे होतं, तुम्ही पेन वाचवून दिलं। का सांगतो का बोलतो त्याचा दुःख आहे। 2014 मध्ये मी त्यांचा प्रचार केला, 2019 मध्ये प्रचार केला तरी पाडलं, आणि आता सुद्धा त्यांच्या विरुद्ध मध्ये म्हणजे माझ्या विरुद्ध मध्ये मी त्यांचा प्रचार केला असताना माझ्या विरुद्ध मध्ये हिना गावित उभी राहिली आणि काय बदनाम करते, मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी उभं केलं। अरे त्याने नाही उभं केला, तुम्ही स्वतः राधे दादाच्या विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ, चिरी दादाच्या विरुद्ध मध्ये तुमचा भाऊ, माझ्या विरुद्ध मध्ये हिना गावित, सर्वच पक्ष का त्यांच्या बापाचं आहे का? आणि म्हणून तो राजे दादा असेल, बेले अभिजित दादाने सांगितलं आम्ही त्यांच्या विरुद्ध मध्ये प्रचार केला, पण मनात तुमच्या बी मनात दुखत असेल का आम्ही आता पाडलं कसं काय याला मतदान द्यायचं। म्हणून इथे राजे दादा सुद्धा बोला, हे इथे पक्षाचे नाही, मी तुम्हाला सांगतो आम्ही ओरिजिनल पहिले भारतीय जनता पार्टीचे होतो। भारतीय जनता पार्टीचे विचारधारा यांच्या मनात नाही, हे फक्त वापर करता, दुसरं काही नाही, नाव त्यांचं। आता इथे भारतीय जनता पार्टीचे नावाने नाही। जेव्हा विधानसभाचा तिकीट मला योगायोग मी आमदार असताना विजूदादाने मागणी केली होती, मी मागणीने केली होती, माझ्या मुलासाठी मागणी केली, पण या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबने सांगितलं का मला शंकर नको, विजूदादा नको, तू पाहिजे, तू निवडून येऊ शकतो। मी सांगितले साहेब माझे 3.5 वर्ष आहे, मला ते नाही माहिती म्हणा। आता पक्षाचे जे वरिष्ठ नेता असतात त्याने आदेश दिल्यानंतर मी काय बोललो नाही, आणि उभं राहिल्यानंतर तुमच्या नंदुरबारच्या पारसाने एवढं तारात दिलं, कारण त्यांच्याकडे ते सगळे आता श्रीदादाने बोलताना सांगितलं, पण आता सर्व दुकान बंद झालं। एक आदिवासी विकास मंत्रीचं दुकान वेगळं,
खासदारचं दुकान वेगळं आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षाचे दुकान. पण आता मालिकने 3 दुकान बंद केले आणि कायमसाठी बंद ठेवावं लागेल. त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे, कारण हे कोणाचा होऊ शकत नाही. त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी यांच्यासाठी रात्रंदिवस राबलो, पण यांचा जे घमंड होतो का आम्ही निवडून येऊ, पैशाने सगळं करून घेऊ, पण माझ्या बरोबर विजूदादा सारखा, जामसिंग दादा सारखा, रवी दादा सारखांची ताकद होते. भाया साहेबांच्या त्यांचा सुपडा साफ करून दिला आणि जे 1 नंबरवर आम्ही येऊ सांगणारे 3 नंबरवर फेकले गेले.